आमदार रोहित पवारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। कला केंद्रातील गोळीबाराप्रकरणी बदनामी केल्याचा आरोप आहे। आमदार ज्ञानेश्वर कटके आणि त्यांच्या बंधूंची बदनामी केल्याचा आरोप होतोय। 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा कटकेंचा इशारा सुद्धा आहे। दौंडमध्ये जो प्रकार झाला गोळीबारचा, मीडिया असेल किंवा सोशल नेटवर्किंग असेल याच्यावरती शिरो हवेलीचे आमदार माऊली कटके आणि त्यांचे बंधू या नात्याने माझा सोशल नेटवर्कवरती बदनाम करण्याचा प्रयत्न काही समाज कंटकांनी या ठिकाणी केलेला आहे। उर्वी कांचनचं पोलीस स्टेशन असेल किंवा वाघोली पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी असं या ठिकाणी आम्ही चौकीमध्ये तशी पोलीस तक्रार या ठिकाणी दाखल केलेली आहे। काहीही माहिती न घेता आमचा नाव उल्लेख करून शिरो हवेलीचे आमदार असतील किंवा माझा या ठिकाणी नाव उल्लेख करून बदनाम करण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेला आहे। आपलं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून झालाय असं म्हटलं जात आहे आणि या सगळ्या संदर्भात आता कटके बंधूंनी तक्रार दाखल करायचं ठरवलेलं आहे। कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी बदनामी केल्याचा आरोप होतोय। या सगळ्या मुद्द्यावर आमदार रोहित पवारांविरोधात तक्रार दाखल झालेली आहे। आमदार ज्ञानेश्वर कटके आणि त्यांच्या बंधूंची बदनामी केल्याचा आरोप आहे। 100 कोटीचा मानहानीचा दावा दाखल करण्याचा कटकेंचा इशारा सुद्धा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।